हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, गुरुवर्य मारुती महाराज की जय, श्री संत बुवासाहेब महाराज की जय। हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारणी, अवतार तुम्हा धराया कारणी, अवतार तुम्हा धराया कारणे, उदराया जन महादोषी, उदराया जन महादोषी, वाढवया सुखा भक्ती भाव धर्म, वाढवया सुखा भक्ती भाव धर्म, कुळाचारे नाम विठोबाचे, कुळाचारे नाम विठोबाचे, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संत जन, तैसे तुम्ही जगे संत जन, अवतार तुम्हा धराव्या कारण, अवतार तुम्हा धराया कारणे, अवतार तुम्हा धराव्या कारणे, अवतार तुम्हा धराव्या कारणे, उदराया जन महादोषी,
उदराया जन महादोषी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण। ते वंदू श्री चरण श्री गुरुचे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो। निर्विघ्नं कुरु मे देवं, सर्वकार्येषु सर्वदा। प्रस्तुत प्राप्त समय चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारायाचा असून संतपर प्रकरणातला हा अभंग आहे। अभंग जरी संतपर प्रकरणातला असला तरी संता या प्रतितलावर येण्याचं कारण काय हे या अभंगामध्ये सांगितलेले। अवतार तुम्हा धराव्या कारण, उद्धराया जन महादोषी। आज भगवान श्री कृष्ण व संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा यांच्या जयंती निमित्त आज ही प्रवचन सेवा, ज्या अनुषंगाने हा सेवेचा योग आला ते म्हणजे तपेश्वर मंदिर श्री क्षेत्र लोहरा या पेज मार्फत आमचे परमस्नेही बळीरामजी जाधव यांनी या पेजच्या मार्फत सेवेची संधी दिली, त्याबद्दल तपेश्वर मंदिर पेजला आणि बळीराम जाधवला धन्यवाद। तसेच आपण सर्वजण हा कार्यक्रम लाईव्ह बघत असाल, तुम्हाला पण धन्यवाद। ज्याप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून आज भगवान परमात्म्याची आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाची सेवा करण्याचा प्रयत्न करू। महान असा पर्व काळाचा दिवस आहे आज। आज भगवान श्रीकृष्ण आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या दोघांचा पण आजच जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे दोघांनी पण। भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजताच झालेला आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म सुद्धा याच स्थितीला याच वेळेवर झालेला आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेले की भगवान पांडुरंग परमात्मा जे पंढरपूरला आले, विटेवर उभे राहिले, तो दिवस सुद्धा याच दिवशी भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा या पंढरपूरला विटेवर उभे राहिलेले। असा हा महान पर्व काळाचा दिवस आहे। त्यानिमित्त अभंग संतपर प्रकरणातला घेतलेला आहे मी।
पण आज आपल्याला फक्त अवतार तुम्हा धरावया कारण उद्धराया जन महादोषी या अवताराचंच चिंतन करायचे. अवतार देवाचा सुद्धा अवतारच आहे. देव सुद्धा अवतार घेतात आणि संत सुद्धा अवतार घेतात. पण दोघांच्या अवतार घेण्याचं कारण भिन्न भिन्न असते. देव जन्माला आले, साधू संत जन्माला येतात, पण उद्देश वेगळा वेगळा आहे. तसा जर या जन्माचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला तिघा जणांच्या जन्माचा विचार करावा लागेल. या पृथ्वीतलावर जीव सुद्धा जन्माला येतो, देव सुद्धा येतात आणि संत सुद्धा येतात. पण जीवाला यावंच लागतं. आगा कर्मी जय उरावे तय सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. जीवाला जन्म घ्यायला काही कारण लागत नाही. त्याचं जसं कर्म असन ते कर्म भोग फेडण्यासाठी त्याला जन्माला यावंच लागते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ते या झाले अंगी रूप. जशी वासना होईल त्याप्रमाणे हा जीवाला जन्म घ्यावाच लागते. पण देवाचं आणि संताचं नियोजनबद्ध पद्धतीने त्याचा जन्म घेणे त्याच्या हातात असते. साधू संताचं तर जन्म घेण्याच्या हातात असतेच. साधू संत येतात, अवतार घेतात. साधू संत सोयीच्छेने अवतार घेतात. आणि काय काय वेळेस देवाला अवतार घेण्यासाठी भाग पडावं लागते. त्याला विनंती करावं लागते देवाला की देवा आता तुम्ही अवतार घ्या. पण साधू संताला तशी विनंती करावं लागत नाही की अवतार घ्या. साधू संत स्वइच्छेने अवतार घेतात. कारण साधू संताला या जगाची खूप काळजी आहे. हा भरकटलेला समाज वाया जाऊ नये. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या न्यायाप्रमाणे साधू संत हे अवतार मुद्दाम होऊनच घेतात. पण देवाचं तसं नाही. देवाचा अवतार घेण्याला त्याला निमित्त लागत आहे. आणि तसा आज ज्ञानेश्वर महाराजाचा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवताराचं जर आपण साम्य बघितलं तर संताचा अवतार घेण्याचं कारण वेगळंच असतंय हे आपल्याला माहिती आहे. तर पुन्हा काही जणाला प्रश्न पडेल की जयंती ही देवाची साजरी करतात, मग ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, मग ज्ञानेश्वर महाराजाची कशी जयंती साजरी? तर या संप्रदायामध्ये दोन संतांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात येतात. त्याचं कारण जयंती साजरी देवाची का करतात? कारण देव हा नियोजनबद्ध पद्धतीने अवतार घेतो म्हणून तो दिवस त्या तिथीला महत्व आहे म्हणून जयंती साजरी करते. पण संताचे जर साजरी काय करते? संताची पुण्यतिथी साजरी करते. कारण संताच्या जाण्यानं संत ज्या तिथीला हा देह सोडतात ते तिथी पवित्र करून जातात म्हणून संताची पुण्यतिथी करतात. देवाची जयंती आणि जीवाचा दिवस. तर मग आता ज्ञानेश्वर महाराज तुम्ही म्हणता आता की आज तुम्ही
प्रवचनाला सुरू करतानाच काय म्हणले की भगवान श्रीकृष्ण आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती. मग ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, मग ज्ञानेश्वर महाराजाची जयंती का? तर त्याचं उत्तर असं आहे, या संप्रदायामध्ये फक्त 2 संतांच्या जयंत्या साजरी करतात. त्याचं कारण एक मारुतीराया आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज. याचं कारण असं आहे, कारण या दोन्हीही संतांनी देह सोडलेलाच नाही, चिरंजीव आहेत ते. तशी मागणीच त्याने मागून घेतलेली आहे. मारुतीरायाचा जर विचार केला, आज या पृथ्वीतलावर मारुतीरायाचं वास्तव्य. जेत होईल श्रीराम कीर्तन, तेथे व्हावे माझे आगमन, ही मारुतीरायाची मागणी आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजाची काय मागणी असं? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, पण कशी समाधी घेतली? जिवंत समाधी घेतली, म्हणजे संजीवन समाधी सोहळा आहे. पण ज्ञानेश्वर महाराजाची पुण्यतिथी नाही साजरी करत, कारण आज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज त्या समाधीच्या आळंदीमध्ये आज ज्ञानेश्वर महाराज आहेत तिथं. ज्ञान देवे घेतिले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधे बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतसे. आज ज्ञानेश्वर महाराज त्या समाधीमध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आज सुद्धा आहेत, म्हणून ज्ञानेश्वर महाराजाची जयंती साजरी करतात. आता या ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्मामध्ये आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माचा जर विचार करायचा झालं तर दोघांनी पण दोघाचा जन्म होण्यासाठी त्याच्या आईची पुण्याई खूप महत्त्वाला आलेली. आईची आईवडिलाची तपश्चर्या, खूप तपश्चर्या केलेली आहे. त्यावेळेसच भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला आहे. आता भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्माचा जर विचार करायचा झाला तर कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेत झालेला आहे, पण उत्सव त्याचा गोकुळात होत आहे. त्याचं कारण यशोदेना आणि नंदराजानं 1000 वर्ष तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्याच्या अंती भगवान प्रसन्न झाले. 1000 वर्ष तपश्चर्या करत असताना त्याची एकच इच्छा होती की आम्हाला देवान आमच्या पोटी जन्म घ्यावा. तपश्चर्या करीत असताना भगवान परमात्मा लवकर काही येईनात, म्हणून त्यानं नंदराजा आणि यशोदा मातेनं विचार केला, आता आपण तपश्चर्या करून काय उपयोग नाही, आपलं हे जीवन जगून सुद्धा काय उपयोग नाही, म्हणून त्यानं आत्महत्या करण्याचा विचार केला. त्यावेळेस भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणले, त्यांना म्हणू लागले की मी भगवान आलो आहे, तुमच्या समोर उभा आहे, काय मागायचे तुम्हाला मागा. त्यावेळेस भगवान यशोदा मातेनं सांगितलं, काय नाही भगवान परमात्मा, तुम्हाला देव भगवान म्हणले तुम्हाला देव पाहिजे ना. आलो म्हणले मी देव तुमच्या समोर उभा आहे. त्यावेळेस यशोदा माता म्हणल्या, देवा आम्हाला हे असा देव नाही पाहिजे म्हणले, भगवान परमात्म्याने देवाने आमच्या पोटी जन्म घ्यावा ही आमची मागणी म्हणली. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले की यशोदे माते, थोडा उशीर झाला म्हणले तुम्हाला, कारण तुमच्या पोटी मला जन्म घेता येत नाही, कारण तिकडे माता देवकी आणि वसुदेवानं सुद्धा खूप तपश्चर्या केली आणि मी त्यांना वचन दिलेले की त्याच्या पोटी मी जन्म घेईन म्हणून. असं ऐकल्याच्या नंतर राजा आपलं यशोदा माता आणि नंदराजा दुःखी झाले. परत त्याला वाटलं आपला एवढी तपश्चर्या करून काय उपयोग नाही, मग राहायचंच कशाला आता. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगू लागले, तुम्ही ऐकून घ्या म्हणले, मी जरी मथुरेमध्ये
देवकीच्या पोटी जरी जन्म घेणार असलो तरी माझा प्रतिपाळ सांभाळ, माझं पुढचं सगळं बालपण तुमच्या घरी जाईल. म्हणजे बालकृष्ण म्हणून मी तुमच्याच घरी जन्माला येईन तुमच्या ह्याच्यात, तसं नाही म्हणले ते, माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे म्हणले. त्यावेळेस भगवान परमात्म्याने, कृष्ण परमात्म्याने सांगितलं, काय हरकत नाही म्हणले यशोदे माते, मी जरी देवकीच्या पोटी जरी जन्म घेतला आणि तुमच्या गोकुळात जरी वाढत राहिलो तरी सुद्धा कोणाला माहीत होणार नाही, की कोणाला सुद्धा कळणार नाही की हा कृष्ण यशोदेचा आहे का देवकीचा आहे. असं वचन दिल्याच्या नंतर भगवान परमात्मा निघून गेले. त्यावेळेस नंदराज आणि यशोदेला आनंद झाला. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यानं अवतार घेण्याचा असं नियोजनानं अवतार घेतलेला आहे. का तर यशोदा माता आणि नंदराजाची तपश्चर्या, इकडे माता देवकी आणि वसुदेवाची तपश्चर्या, या दोघाला बी वचन दिलेलं आहे. म्हणून दोघाच्या बी गोकुळात बी, आता जर बघितलं आपण तर जास्त कृष्णाचं चरित्र कुठं झालेलं आहे, गोकुळातच. कृष्ण गोकुळी जन्मला. वास्तविक पाहता कृष्णाचा जन्म कुठं झालेला आहे, जन्म मथुरेत झालेला आहे, कारागृहामध्ये. पण भगवान परमात्म्यानं वचनच असं दिलं की तुम्हाला माहिती होऊ देणार नाही. म्हणून आज जरी आपण बघितलं तरी जास्त कृष्ण परमात्म्याचा आई म्हणून जास्त जर कोणाचा उल्लेख होता असं नाही वडलं तर कोणाचा कृष्ण परमात्मा आहे, यशोदा आणि नंदराजाचा. असं एवढं या तपश्चर्यामुळे, अशी या प्रकारे कृष्ण परमात्म्यांनी जो जन्म घेतला तो आई वडिलांच्या तपश्चर्या, त्याच्या तपश्चर्याच्या मुळंच. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जरी जन्माचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजाच्या आईनं सुद्धा तपश्चर्या केली, त्यावेळेसच ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म झालेला आहे. काय तपश्चर्या केली असं, ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्माचा जर आपल्याला थोडासा चरित्रभाग बघायचा झाला तर किती योगायोगाच्या गोष्टी असतात. एक दिवस विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत करत असताना सहज ते आळंदीच्या ठिकाणी आले आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये उतरले. सिद्धेश्वर मंदिरामध्ये उतरलेले असताना रात्री त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला सिद्धेश्वर भगवान शंकरानं, की म्हणले विठ्ठलपंत तुम्ही तीर्थयात्रेला निघालेत, पण तुम्हाला याच आळंदीमध्येच इथेच तुम्ही विवाहबद्ध होणार आहेत, तुम्हाला लग्न करावं लागणार आहे म्हणजे. आणि इकडे त्र्यंबक पंथाच्या इथं स्वप्नामध्ये जाऊन तिथं सुद्धा भगवान सिद्धेश्वर भगवान शंकरांनी त्यांना सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला की सिद्धेश्वर मंदिरामध्ये एक यात्रेकरू तीर्थयात्रा करण्यासाठी एक ब्राह्मण आलेला आहे आणि तुमची मुलगी आई माता रुक्मिणी यांचा विवाह त्या विठ्ठलपंताशी करा, असा इकडे यायला बी स्वप्नात दृष्टांत दिला आणि तिकडं स्वप्नात दृष्टांत दिला. पण विठ्ठलपंत म्हणू लागले की माझी तर मुळीच लग्न करण्याची इच्छा नाही, मी तीर्थयात्रेला निघालो म्हणले, मला संन्यास घ्यायचा आणि तुम्ही लग्न करा म्हणतात, तीर्थयात्रा करायची, मला लग्न कसं म्हणले. त्यावेळेस सिद्धेश्वरानं सांगितलं की तुम्ही अगोदर लग्न करा, नंतर तुम्हाला तीर्थयात्रा करायची तर तीर्थयात्रेला जा. या प्रकारे विठ्ठलपंताचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा झाला. झाल्याच्या नंतर बरेच दिवस चालू त्याचा संसार चालू झाला. पण विठ्ठलपंतांचं मन संसारामध्ये लागतच नव्हतं. त्याच्या मनात एकच ध्यास
की आपल्याला तीर्थयात्रेला जायचे आणि संन्यास घ्यायचे. मग ते सतत रुक्मिणी मातेला म्हणायचे की माझं काही संसारामध्ये मन नाही, मी संन्यास घेऊ का. रुक्मिणी आईसाहेबाला वाटलं की आपलं सहज म्हणत असतील. असा बरेच वेळेस असा विठ्ठलपंतांनी त्रागा लावल्याच्या नंतर रुक्मिणी माता एक दिवस सहज म्हणून गेल्या, जा काय करायचं ते करावा, तुम्हाला काय करायचं ते म्हणा. हेच त्यानं ऐकलं आणि लगेच गेले ते तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा करीत करीत काशीला गेले आणि काशीला गेले आणि तिथे एका आश्रमामध्ये थांबले आणि रामानंदाचार्य यांच्याकडून त्यानं संन्यास दीक्षा घेतली. दीक्षा घेतली. तिथं आश्रमामध्ये त्याचा दिनपाठ चालू झाला. इकडे रामानंदाला वाटले की आता आपला आहेत आता शिष्यमंडळी हे सगळं, आपण बी थोडंसं तीर्थयात्रा करून यावं. म्हणून रामानंदाचार्य तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत करत असताना आणि इकडे ते निघाले तीर्थयात्रेला. आता इकडे विठ्ठलपंत आज येतील, उद्या येतील, परवा येतील. आईसाहेबाला वाटलं आपण काही म्हणलेच नाही, सहज म्हणले, त्याला काही वाटलंच नाही ना की जाते. रुक्मिणी आईसाहेबाला दुःख वाटलं, काय केलं म्हणले आपण असं. पण त्यानं भगवान सिद्धेश्वराची सेवा करायला सुरुवात केली. धीर नाही सोडला आणि सेवा करीत असताना त्या आळंदीमध्ये आज जर तुम्ही गेलेत तर तिथे जो पिंपळाचं झाड आहे, सुवर्ण वृक्ष म्हणते त्याला, रुक्मिणी आईसाहेब सिद्धेश्वर भगवानाची पूजा करायच्या आणि त्या पिंपळाच्या झाडाला तिथं सुद्धा एक महादेवाची एक साळुंका आहे काहीतरी, त्या झाडाला वृक्षाला पिंपळाच्या फेऱ्या मारायच्या. अशा किती फेऱ्या मारल्या त्यानं चिंतन करीत. आता त्याला वाटलं की आता काय आपले पतिराज त्यानं संन्यास घेतलाय, मग आता पण संन्यास जरी घेतला असला पण त्यानं नाही म्हणजे धीर नाही सोडला. कारण संन्यास घेतल्याच्या नंतर पती नसल्याच्या नंतर पत्नीचा जो श्रृंगार असतो पण त्यामध्ये त्यानं काही बदल केला नाही. जे सौभाग्याचे जे आहे तेच त्यानं सुद्धा दररोज आपलं ते करायच्या, देवाची पूजा करायची. असं करीत असताना खूप तपश्चर्या झाली, त्याची बी खूप तपश्चर्या झाली. 1.25 लाख प्रदक्षिणा त्या वृक्षाला घातल्या आणि एक दिवस रामानंदाचार्य तीर्थयात्रा करीत 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 असताना ते आळंदीला आले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात थांबले. ते थांबल्याच्या नंतर आईसाहेबांनी सिद्धेश्वर भगवानाची पूजा केली आणि सहज बाबा महात्मा आहे, कोणतरी साधू आहेत म्हणून दर्शन घेतलं. त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या महात्म्याच्या मुखातून सहज शब्द निघाले, अष्टपुत्र सौभाग्यवती. अष्टपुत्र सौभाग्यवती असा त्यानं वर दिल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणल्या, स्वामी महाराज हे वर तुम्ही कधीचा दिलाय म्हणले, आता या जन्मात का पुढच्या जन्मात. त्यावेळेस रामानंदाचार्य म्हणले की कसं शक्य आहे म्हणले, वर दिला म्हणजे दिला म्हणले, मी शक्य नाही म्हणले हा तुमचा वर येऊन. कसं काय म्हणले माझ्या पतिराजानं संन्यास घेतलाय म्हणले. त्यावेळेस रामानंदाचार्य म्हणले की कोणाला विचारून घेतला म्हणले संन्यास, कोणाची आज्ञा घेतली, तुमची आज्ञा घेतली का. नाही माझी आज्ञा नाही घेतली म्हणले. त्यावेळेस त्याने विचारलं
कोण आहे तुमचे पती, कसे आहेत, काय, त्याचं वर्णन ऐकल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या इथे आश्रमात सुद्धा आपण जी दीक्षा दिलेली आहे तो सुद्धा इकडचाच मराठवाड्यातलाच साधक आलेला आहे. त्यानं ती तीर्थयात्रा अर्धवट सोडली आणि अर्धवट यात्रा सोडली आणि परत काशीला गेले. यात्रा अर्धवट सोडू नये, कार्य अर्धवट सोडणं हे जरी असलं तरी धर्माचं काम आहे म्हणून त्यानं तीर्थयात्रा अर्ध्यावर सोडून ते गेले. रामानंदाचार्यानं या तीर्थयात्रा अर्धी सोडली, ते परत गेले म्हणून आज आपल्याला हे महान रत्न असं मिळाले आहे. आणि ते जर ते तीर्थयात्रा पूर्ण करीत राहिले असते तर ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. ते तिथे गेले, गेल्याच्या नंतर लगेच गेले तर तिथं विठ्ठल पंतांनी नाव बदललं होतं, चैतन्य म्हणून ठेवलं होतं. महाराज आश्रमात गेले, आश्रमात गेल्याच्या नंतर आवाज दिला चैतन्य. चैतन्य म्हणल्याबरोबर विठ्ठल पंताला पुढे त्याच्या पोटात पाय शिरले. म्हणजे स्वामीजी तीर्थयात्रा 12 वर्ष येणार नव्हते आणि असं अर्ध्यातूनच कसं काय आले. त्याला बोलून घेतलं, म्हणले विचारलं, त्यावेळेस त्याने खरं सांगितलं असताना परत त्याला तिथून पाठवलं आणि परत संसार करायला सांगितलं. म्हणले मी सांगतो म्हणले, कारण तुम्ही संन्यास घ्यायला लग्न झाल्याच्या नंतर पत्नीची परवानगी लागते तर तुम्ही ती परवानगी तुम्ही घेतलेली नाही, त्याच्यामुळे तुमचा संन्यास हा गृहीत धरताच येत नाही. परत विठ्ठलपंत आल्याच्या नंतर परत ते इकडे आपल्या गावात तीर्थयात्रा करीत करीत परत इकडे आपेगावला आले. आपेगावला आल्याच्या नंतर त्या आपेगावला या माऊलीच्या पोटी या स्वतः भगवंतानीच अवतार घेण्याचं ठरलं. एवढी याची पुण्य आहे. जशी यशोदा मातेनं आणि नंदराजानं तपश्चर्या केली, त्या आईच्या पुण्याईच्या जोरावर भगवान कृष्ण परमात्मा तिच्या पोटी जन्माला आले, तसंच या रुक्मिणी मातेनं सुद्धा या सिद्धेश्वर भगवानाची तपश्चर्या साधना केली. त्याच साधनेच्या बळावर सर्व देवांनी विचार केला आणि रुक्मिणी मातेच्या पोटीच जन्म घ्यायचा ठरला. म्हणून या रुक्मिणी मातेच्या पोटीच निवृत्तीनाथ महाराज दादा, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज या 4 भावंडाचा जन्म झालेला आहे. किती पुण्य. त्या पुण्याच्या बळावर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा रुक्मिणी आईसाहेबाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आता देवाचा कृष्ण परमात्म्याने अवतार का घेतला? देवाचा अवतार घेण्याचं कारण काय? देवाचा अवतार घेण्याचं कारण गीतेमध्ये भगवान परमात्माने अवतार घेण्याचं कारण सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतान् मदधर्मस्य तदात्मानाय सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. देवाचा अवतार घेण्याचं कारण, ज्या वेळेस या पृथ्वी तलावर अधर्म माजतो, अधर्म कशाला म्हणायचं? 3 देवाचं वर्णन आलेले. मुख्य 3 देव ब्रह्मा, विष्णू, महेश. या 3 देवाकड 3 देव आहेत. मग अवतार कोण घेत आहे? तर 3 बी देवच आहेत,
पण अवतार जर कोण घेत असेल तर जेच त्याच्या मागं या 3 देवाने आपापली कामं वाटून घेतलेली. काय काम आहे? ब्रह्मदेवाच्या मागं काय? फक्त सृष्टी निर्माण करायची. आणि विष्णू परमात्म्याच्या मागं ही निर्माण झालेल्या सृष्टीचं पालन करायचं. आणि भगवान शंकराच्या मागे हे संहार करायचं. आता ब्रह्मदेवाचं काम आहे, ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. मग पालनाचं काम विष्णूकडे असताना मग ही सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने या सृष्टीला, पृथ्वी तलावर या सृष्टीला काही नियम घालून दिले की कसं वागावं, माणसाने कसं वागावं, कोणी कसं वागावं, कोणी काय विधी करावा, काय हे संपूर्ण नेम घालून दिलेले. हे नेम घालून देते भगवान परमात्मा. आणि आपलं शांत याला थांबते. ते कुठं? समुद्रामध्ये. त्याचं निवासस्थानच आहे तिथं. पण या पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर, भगवान परमात्म्याने सर्व नियम घालून दिल्याच्या नंतर सुद्धा पृथ्वी तलावर बरेचसे जीवजन भगवंताने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागणे गेले. दंभ, अहंकार, पैशाचा लोभ असा भयंकर या पृथ्वी तलावर वाढलेला होता. आणि विशेष धर्माना, दुष्ट लोक धर्मानं तर वागतच नाहीत, स्वतः तर वागतच नाही, पण जे वागत आहेत त्याला सुद्धा वागू देत नाहीत. आणि हे भगवंताला सहन होत नाही. मग असंच या पृथ्वी तलावर झाल्या, असा अत्याचार झाल्याच्या नंतर किती अत्याचार झाला या पृथ्वी तलावर. यज्ञ मोडले, भजन कीर्तन, चांगल्या माणसाला राहणं मुश्किल झालं. या दैत्यानं, दानवानं खूप त्रास दिला. कुठेच यज्ञ होऊ देत नव्हते, याग होऊ देत नव्हते. आणि असं या पृथ्वी तलावर जर असं दुष्ट लोक जन्माला आले की त्याचा भार पृथ्वीला होते. सज्जनाचा भार काहीच होत नाही, पण दुष्ट थोडे जरी जन्माला आले तरी त्याचा पृथ्वीला भार होतोय. मग असाच या दुष्टाचा भार या पृथ्वीला झाल्याच्या नंतर एक दिवस ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. आणि वत्स्यरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाये तोय सांगत असे. या पृथ्वीनं गायीचं रूप धरलं आणि एक दिवस ब्रह्मदेवाकडे गेली आणि गारानं सांगू लागली, मला सहन होय नाही म्हणली. आता एवढा अत्याचार झालाय म्हणली माझ्या याच्यावर, कारण या लोकांनी धर्म बुडविला, धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मजा आता. एवढा अधर्म वाढलाय म्हणले या पृथ्वी तलावर, ते भार म्हणले मला आता सहन होत नाही. मग ब्रह्मदेवाने त्या पृथ्वीचं घरानं ऐकलं आणि ब्रह्मदेवाने भगवान विष्णू परमात्म्याला प्रार्थना केली, हे देवा, या पृथ्वी तलावर आता खूप अत्याचार झालेला आहे. ब्रह्मदेव भगवान शंकराकडे गेले आणि ते सर्वजण मिळून भगवान विष्णूची प्रार्थना करू लागले आणि सांगू लागले, नामामनी आता करीतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे. काय स्तुती केली त्यानं? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा
जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. भगवंतांनी अशी भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना अभय दिलं. घाबरू नका म्हणले, तुम्ही निश्चित मी अवतार घेईन म्हणले. त्यावेळेस आकाशामध्ये वाणी झाली, आकाशवाणी झाली आणि आकाशाची वाणी सांगू लागली की घाबरायचं काहीच कारण नाही म्हणली. भगवान परमात्मा या पृथ्वीतलावर अवतार घेणार आहेत म्हणली. त्याच्यामुळे पृथ्वीमातेला त्यानं धीर दिला म्हणले, घाबरू नको. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. मनात तळमळ करू नका असं आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त, उतरील भार मारेल दैत्यासी, आनंद सर्वासी करील तो. ऐको न्यायसे आनंद मानसी, येती सो स्थळासी नामामनी. अशा प्रकारे या भगवान परमात्माचं, कृष्ण परमात्म्याचं अवतार घेण्याचं कारण काय जर असेल तर धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. म्हणजे अवताराचं कारण जर काय असेल भगवान परमात्म्याचं, तर धर्म बुडालेला असताना अवतार घेऊन त्या धर्माची नीट घडी बसवणे, धर्माची स्थापना करणे हे भगवंताचं काम आहे. आणि संता जे अवतार घेतात, संताचं सुद्धा तेच काम आहे. भगवंताने जो ज्या धर्माची स्थापना केली त्या धर्माची सांभाळ करणं. जे लोक वाईट मार्गाला अत्याचार करतात त्यांना साधू संत समजून सांगतात. त्यासाठीच संताचा सुद्धा अवतार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे भगवंताचा अवतार धर्माची स्थापना करण्यासाठी आणि संताचा अवतार त्या धर्माचा सांभाळ करण्यासाठी आणि तुम्ही आम्ही जीव जे जन्माला येतो ते धर्म बिघडण्यासाठी. तर हे जे धर्म आहे, आपल्यासारखे लोक अधर्मानं वागतात त्या लोकांना योग्य मार्गाला लावण्यासाठी साधू संताचा अवतार आहे. देवाना अवतार घेतला की देवाच्या याच्यामध्ये डायरेक्ट भगवान कृष्णानं अवतार घेतला. पण भगवान कृष्णानं अवतार घेतल्याच्या नंतर त्यानं दुष्ट कृष्णानं दुष्ट एक बी ठेवला नाही. सांभाळ फक्त कोणाचा केला? भक्ताचा केला. आणि संत जे अवतार घेतात देवाच्या आणि संताच्या अवतारामध्ये इथं फरक पडतो. संत दुष्टाला मारित नाहीत, त्याच्यातला दुष्टपणा कमी करते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर पसायदानामध्ये जी मागणी मागितलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजाचा जर विचार केला, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहेत, पण त्यावेळेस लोकाला कळाली नाहीत. ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म झाल्याच्या नंतर किती ज्ञानेश्वर महाराजाला त्रास झाला असेल. आज विचार केला, आज ज्ञानेश्वर महाराजाला चांदीचा रथ आहे, सोन्याच्या पादुका आहेत, एवढं वैभव आहे ज्ञानेश्वर महाराजाचं. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आलते त्यावेळेस त्यांना साधं माधुकरी मागायला, पीठ मांडे भाजायला खापर मिळू दिलं नाही. एवढा त्रास ज्ञानेश्वर महाराजाला झालेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजामध्ये त्यानं काय कमी ताकद होती का? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आज कोण आहेत? ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. योग्याची माऊली आहेत. ज्ञानेश्वर महाराजाला जर दुष्टाला जर संपवायचंच असतं
तर आपल्या योग बळावर त्यानं काही केलं असतं, पण नाही केलं त्यानं. एवढा त्रास त्यांना समाजानं दिला, पण त्यानं शेवटी जी पसायदानामध्ये जी प्रार्थना मागितली, दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जात. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्री जीवाची. हे ज्ञानेश्वर महाराजांनी या दीनजनाच्या त्यांना त्रास दिला, त्यांना संपविलं नाही, फक्त त्याच्यातला दुष्टपणा निघून जाऊ द्या म्हणली, ही मागणी मागितली देवानं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. नवीन ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार कशाकतला घेतला असेल? भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला या पृथ्वी तळावर अधर्म माजला होता, आणि भगवान कृष्ण परमात्म्याने जे गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं होतं की जीवन कसं जगावं, हे गीतेमध्ये उपदेश केला होता. गीता अनमोल असं ज्ञान भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं होतं फक्त. पण अर्जुनाच्या निमित्तानं आज आम्हाला जे उद्धाराचं साधन सापडलंय, त्याला निमित्त मात्र कोण असतील तर अर्जुन आहेत. पण ते ज्ञान त्यावेळेसच्या भाषेत म्हणजे संस्कृत मध्ये होतं, आणि संस्कृत भाषा ही सर्वसामान्याला येत नव्हती. मग त्या ज्ञानाचा काय एवढा उपयोग? एवढं गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे, पण त्याचा उपयोग काहीच होत नव्हता. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या जगावर, ज्ञानेश्वर महाराजाचा किती उपकार आहे. ते ज्ञान लोपलं होतं, आणि ते ज्ञान, लोपलेलं ज्ञान उघड करण्यासाठी, प्रगट करण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्म्यांनी ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपाने अवतार घेतला. लोपले ज्ञान जगी ही तनी नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्या ज्ञानाचा आज आपल्याला किती उपयोग आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांनी जर अवतार घेतला नसता तर, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जर गीतेवर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ जर लिहिला नसता, तर आपल्याला त्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलो असतो. एवढं आपल्याला या ज्ञानेश्वर महाराजाचे उपकार आहेत आपल्यावर. म्हणून संताच्या अवताराचा उद्देश एकच असतो, काय? उद्धराया जन महादोषी. दोषी माणसाचा उद्धार झाला पाहिजे, हे संताचं अवताराचं कार्य. आणि देवाचं तसं नसते. देव दुष्टाला संपल्याशिवाय राहतच नाही. गीता जर बघितली आपण, गीता ही प्रत्यक्ष भगवंताची मूर्तीच आहे. आणि ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर ज्ञानेश्वरी ही प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजच आहेत. म्हणून आज या दोन, देवाचा आणि संताचा, भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा, आज या अष्टमी या तिथीवर रात्री 12 वाजता दोघांनी पण अवतार घेतलेला आहे. आता तो जन्मोत्सव रात्री 12 वाजता आपण सर्वजण साजरे करणार आहोत. कारण रात्री 12ला जन्म झाल्यामुळं आताच काय आपल्याला गुलाल वगैरे काय उधळता येत नाही. त्याच्यामुळं त्या निमित्तानं एक थोडीशी देवाची, संताची सेवा घडावं म्हणून हा थोडासा आपला सद्गुरूनं जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचे शब्द आलेले असतील, या जीवाची धरा, चांगले शब्द आलेले असतील, महात्म्याची धरा, माऊलीच्या कृपेची धरा,
आणि परत एकदा या सर्वांनी आज तुम्ही हा कार्यक्रम ऐकत आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. रात्री 12 वाजता सर्वांनी, कारण हा महत्त्वाचा सण आहे. आज या दिवशी, आज आपला हा पवित्र असा दिवस आहे, तो सर्वांनी साजरा करायलाच पाहिजे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की 12 एकादशीचं केलेलं पुण्य एकीकडं आणि एक गोकुळाष्टमी उपवास धरलेला एकीकडे, एवढं पुण्य ह्या गोकुळाष्टमीचं असते. नाही तर मग आज काय कोणी एकादशी धरायचं नाही, तसं नाही. ते एकादशी तर धरावंच लागतं. ते शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे, वारकरी संप्रदायाच्या नियमामध्येच आहेत. रामनवमी, गोकुळाष्टमी, एकादशी हे व्रत करायलाच पाहिजे. तर आज सर्वांना आज सर्वांनाच या गोकुळाष्टमीचा उपवास आहे आणि आपण सर्वजण आपापल्या घरी रात्री 12 वाजता सर्वांनी हा जन्माष्टमीचा, भगवान कृष्णाचा जन्मोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराजाचा जन्मोत्सव आपल्या घरी सर्वांनी साजरा करावा. या निमित्तानं सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. झालेली सेवा भगवान तपेश्वराच्या चरणी, भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, सद्गुरू मारुती महाराजाच्या चरणी समर्पण करून सेवेला येथेच पूर्णविराम. रामकृष्ण हरी.